किती ट्रेन गेलं रे, इथंच आलो असतो शूट करायला. किती तुझ्या डोक्यात भुसा भरला असेल सिद्ध्या. पाहायला चकला भाई. खरं मुरगाळला पाय, आई शपथ सांग. तर लोखंड का इतना नाही आता प्लास्टिक आहे तो 100 रुपये भाई प्लास्टिक है फिर भी वो. नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत करतो सर्वांचं आपल्या ऐ कलाकारी ब्लॉग मध्ये. तर आता आम्ही चाललोय रील शूट करायला. खूप मुलींचे कमेंट होते, डीएम होते की असे तुम्ही रील शूट करा, म्हणजे सॉन्ग वरती जे की लिपसिंग वाले रील्स असतात ते आणि shoot करा. असे स्लो मोशन वगैरे, तर त्याच्यावरती तुम्ही रील शूट करा. तर आज आम्ही चाललोय तिकडे रील शूट करायला. आम्ही एक लोकेशन निवडलंय, मस्तपैकी निसर्ग आहे, एकदम भारी आहे. एकदम असं मागं नुसतं धुकं मस्त पैकी. तर आता आम्ही आलेलो आहे, आम्हाला सिद्धूने सांगितलं की हरणेश्वर टेकडीवर जाऊ आपण. तर मित्रांनो आम्ही हरणेश्वर टेकडीला आलोय. हे बघा कसं आहे, असं गुखाडी नाही रे, सगळ्यात भारी जागा आहे माहिती. नाही खरंच भारी. पाऊस वगैरे बंद आहे सध्या. मस्त आहे, असले reel बघा. काढतो ना आता लिपसिंगच्या डायरेक्ट माझे तुम्ही ना असे जेवढे पिघळून जाशाल, पिघळून. फिमेल फॉलोअर्स तसं पण मला माहितीये तू पिघळतेस, पण तरी काय मी खोटं बोललो का? पुढे लोक कसं वाटतंय गाडी. एक नंबर. तर मित्रांनो लोकेशन तर लय भारी. असले रील बनवतो ना आता एकदम मस्त. चल लवकर या माझ्या मागे. झाला लंगडा आताच. पाहायला चकला भाई. खरं मुरगाळला पाय, आई शपथ सांग. चढायला चालू केली आणि माझ्या मित्राचा पाय मला वाटत होतं इथं कावळेला फुटतात ते. पाहायला चकला भाऊचा. अरे जोरच देता येईना भाई वरती एका. तुला हे चढायचंय आहे दादा, पण छोटा आहे. छोटे एवढं काय असे काही गड फिरलोय माहिती. सूर्यला थकला रे तू. सॉरी, म्हणजे एवढे जास्त गड किल्ले झाले नाहीत आमच्या अजून. लवकरात लवकर आम्ही ते गड किल्ले करू. मनी फॉलोज माय ब्रदर, मनी फॉलोज. नाम या दाम, नाम पैसा तो फॉलो करता है. कोटेश्वराय शिव तेश्वराय. मित्रांनो आम्हाला आहे ना 2 दिवस झाले जागाच भेटत नव्हती. आणि लांब जायचं म्हणलं तर पाऊस जास्त आहे. ओके, मोठी गाडी काढायची म्हणली तर आमच्याकडं नो मनी माय ब्रदर, नो मनी. असा विषय झाला होता. म्हणून आम्ही आता पाऊस थांबलाय तर आमच्या घराजवळचा स्पॉट निवडलाय, हरणेश्वर टेकडी. कसं वाटतंय, दाखव ना जरा व्ह्यूअरला. लय क्वालिटी वाटते. दिसतोय का चिकना, दिसतोय का? ए क्वालिटी रील येतील काळी. लय नाद. मी कसं आहे, काना दिसतोय का नाही मी बाजूला ही. फक्त एक बासरी पाहिजे नव्हती हातात. डायरेक्ट माझी राधा मला आत्ताच्या आत्ता भेटली असते. जी कोणी माझी राधा असेल लवकरात लवकर मला मेसेज करा. मी कंस मामा आहे, कंस मामा. तू कंस मामा. कंस मामा आहे, मारून टाकणार बघतो. मित्रांनो तुम्हाला खरंच सांगतो, अरे ट्रेनची पटरी बिटरी दिसते. आई शपथ. ट्रेनची पटरी, रेल्वेची पटरी. रेल्वेची पटरी दिसते. मी पहिल्यांदा बघतोय माहिती का हे सगळं. कोणतं स्टेशन आहे हे कोणतं हे स्टेशन कोणतं आहे रे सिद्धू? वडगावचं आहे का? हाट. अरे बरोबर, ते बघ ना मायमार कॉलेज स्टेशन. त्यानंतर ना काठी रोड बॅक साईड. सॉरी ऐक ना, ते काढ, ते काढ. सॉरी 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 सॉरी. तर मित्रांनो डॉगेश भाईला पण कळालं हे की नाही. आता
आम्ही इथे- लोकल आहे म्हणून आता डॉगेश बाई काही बोलत. हृदय माझं इथपर्यंत आलता असं गपकन. अरे मी जावा असं महसूस करत होतो त्याचा. हा भाई इथं चावला इथं चावला ऐक ना. चला आता रे. नाही नको घाबरलो भाई मी, मला नाही जायचं तिकडं. एक तर डॉगेश भाई लय डेंजर आहे. हा ना, लोक माणसांना पण ओळखत नाही. असं कसं नाही सांगावं? सांगितलं आधार कार्ड दाखवायला लागतं मग? आधी. आधार कार्ड आणलं का तू सोबत? नाही ना. मग तेच नाही ना. तर नमस्कार मित्रांनो, आमचं थोडस शूट वगैरे करून झालं. त्याच्यानंतर आता इथं महादेवाचं मंदिर आहे नाही का, हरणेश्वर प्रसन्न. अरे बास ना बाबा. आता आमचं दर्शन वगैरे झालंय मस्त पैकी. हा, मी तुम्हाला एक सांगतो, रील शूट करत होता. जाऊ दे, काय नाही. काय रे कधी रे? आता एवढा लिपसिंगला गणतोय ना तो, एवढा गणतोय ना. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, मी लिपसिंग कधी केली नाही, त्यामुळे सॉरी, बट मी तुमच्यासाठीच लिपसिंग व्हिडिओ घेऊन येतोय परत एकदा. हे कोणाचं आहे रे लाईट नक्की हे? हाऊस म्हणजे ब्रिटिशांच्या काळात ह्यावेळेस लाईट हाऊस होतं. हे लाईट हाऊस आहे का? हा. हे लाईट हाऊस आहे सिद्ध? लाईट हाऊस बरोबर, लाईट हाऊस म्हणतो त्याला. लाईट हाऊस होता आता बंद आहे. इथं आपले आणि मग इथं पण थांबलो ना, हा डोंगर येऊन मागणं ओके बोलत. लाईट हाऊस कसलं जुनं वाटतंय, मी फर्स्ट टाइम आलोय रे इथं. ते काय ती इलेक्ट्रिसिटीच आहे का सगळं? माहिती मला काय माहिती तेव्हा काय क्वालिटी व्ह्यू येतोय. आधी इथं आहे ना, ही नदी कसली आहे आणि काय? ही नदी कोणती आहे? इंद्रायणी नदी आहे. इंद्रायणी नदी ना. माहिती होतं मला, एवढा पण येडा नाही. बघत होतो तुला येतंय का नाही. माझा डायलॉग मलाच मार. तर मित्रांनो आम्ही परत एकदा शूट करायला चालू ऐक ना, ओके. अरे मग येड्या गावाच्या, अरे इथनं किती ट्रेन गेलं रे, इथंच आलो असतो ऐक ना. शूट करायला. किती तुझ्या डोक्यात भुसा अरे भरला असेल सिद्ध्या. आली का ट्रेन? माझ्या उचकत होता म्हणून विषय चेंज केला. एक काम कर, तिथून पण शूट करता येईल. तर मित्रांनो आमचं व्हिडिओ सेशन वगैरे सगळं झालंय. आम्ही आता सिद्धू आता थांबलाय मस्त पैकी फोटो काढायला. प्रशांत आता सिद्धूचे फोटो काढणार आहे. लय भाऊचं लोकल सोबत फोटो काढायचे असतात. थांब ना एका जागी. एका जागी थांब ना सिद्ध्या, इथं पण लय भारी सीन कॅप्चर होतोय. असा हाताची घडी घालून मंत्री आहे का तू? मागा हात करून बाई आहे का तू? असा भाई आहे का तू? अरे कसा थांबशील? फोटो काढायचा आवडेल. अरे ये थांब ना सिद्ध्या, नीट थांब ना, भारी येत होता. पोच दे सिद्धू कोणत्या तरी. थांबा. माझ्या मनाला आज दुःख होतंय. त्याचं कारण म्हणजे एकच आहे, मी सकाळी झोपलो होतो. माझ्या फ्रेंडचं जे कॅफे आहे आमच्या तिथं आतमध्ये झोपलो होतो आम्ही, आणि सकाळी उठल्यानंतर ना मी माझ्या गाडीकडे बघतोय तर माझी गाडीची हालत लय बेकार झाली होती. माझी गाडी सुद्धा मला ओळखू येत नव्हती. एवढं वाईट परिस्थिती केली माझ्या गाडीसोबत. पण असं का करतात तुम्ही? बघा फक्त काय केलंय माझ्या गाडीचे हाल बघा. सरक आहे, गाडीचे हाल दाखवतोय मी. अरे उतर ना. तो बसला तिथंच हाल कळाले. हे बघा, कुत्र्यांनी हे सगळं फाडून टाकले. कुत्र्यांनी सगळं फाडून. आणि माझ्याच गाडीचं कसं काय मला काही कळा ना. काळी सकाळी गाडी पण सकाळी मम्मीला सोडवायला जात होतो. मम्मी काय म्हणली माहिती का? काय म्हणू नका. ही गाडी आपली आहे का? म्हणलं हा. भांगारात विकून टाक म्हणली ती गाडी. आता विकायला जावं लागेल. कुठे भांगारवाला? हे काय इथं नाट्यावर झालेला. हॅलो भांगारवाला, किती रुपयाला आहे? एक गाडी ऍक्टिवा विकायची होती, आहे का? 150 रुपये देगा. बस इतना ही भाई, मैंने भाई बहुत कमाई करके 150 के भाई बहुत कमाई करके लोखंड का इतना नहीं आता, प्लास्टिक है ये तो 100 ही रुपए ले ले. भाई प्लास्टिक है, फिर भी वो गाड़ी ना आपको काम में आ जाएगी ना भाई. नहीं, भाई नहीं, प्लीज नहीं, भाई, 100 प्लीज प्लीज भाई रुपए. ले लो ना भाई, प्लीज हाँ. भाई, प्लीज 100 भाई ले लो ना 100 रुपए भाई, हो प्लीज गए, ले लो 100 ना. 100 रुपए. लास्ट लास्ट कितना होगा? 500 तक. 500 ठीक है चलेगा भाई, चलेगा. असंच आम्ही आता भंगारवाल्याकडे जाणार आहे आणि गाडी विकणार नाहीये, कारण की ही गाडी मला एका प्रिय व्यक्तीने मला गिफ्ट केली होती. कोण असेल ती? ही प्रिय व्यक्ती आहे आपण मीच. जाऊ इशाराला. इशारा कॅफे इशारा. तुला मिळाला. तर मित्रांनो
आम्ही आता मस्तपैकी जेवण वगैरे करतो आणि त्याच्यानंतर झोपतो. तर ब्लॉग कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि ऐ कलाकारी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा. बाय बाय पप्पी. भेटतो तुम्हाला परत पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. आय लव्ह यू.